दुष्काळाचा फटका ग्रामीण आणि सामान्य जनतेलाच अधिक बसतो. या समाजासाठी भूक आणि भुकेने निर्माण होणाऱ्या प्रश्नांची जाणीव आणि त्यासाठी राबण्याची अनेकांची मानसिक तयारी त्यांच्यामुळे झाली असेल. त्यातच उद्योगी आणि ममताळू सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प असल्याने हे मानवतेचे कार्य आईच्या ममतेने पार पडले. यावेळेस त्या अन्नपूर्णा बनल्या होत्या. यावेळेस त्यांनी समाजाच्या चळवळीला वाहून घेतले. अशा त्यांच्या या माणुसकीच्या कार्याची तोंड ओळख शिकल्या सवरलेल्या आजच्या महिलांनी करून घेतली पाहिजे. अशी ओळख करून घेणे ही काळाची गरज आहे. महात्मा फुले कालवश झाल्यावर सावित्रीबाईंकडेच आपोआपच समाजाचे नेतृत्व चालून आले असणार. दरम्यान या काळात भालेकर, लोखंडेही समाजासाठी कार्यरत आहेत. लोखंडे भालेकरांच्या कार्याला तोड नाही. भालेकर या काळात गुत्तेदारी करीत असत. रात्रीला ते मजुरांच्या छोट्या छोट्या बैठका मोकळ्या पटांगणात घेत असत. या बैठकांमधून समाजाच्या कार्याची तोंड ओळख ते मजुरांना, ग्रामस्थांना करून देत असत. लोखंडेही दीनबंधूमधून समाजाच्या संदर्भात लेखन करीत असत. प्रसंगी सावित्रीबाईंचे समाजासाठीचे हे योगदान उपेक्षित राहिले. या संदर्भात हरी नरके यांनी म्हटले आहे की ज्योतिरावांचे अनेक चरित्रकार त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामाचे श्रेय त्यांना देताना सावित्रीबाईंनी वा लोखंडे, भालेकर यांसारख्या सत्यशोधक सहकाऱ्यांनी केलेल्या बऱ्याचशा कामाचे श्रेयही ज्योतिरावांच्या नावावर जमा करतात. सत्यशोधक चळवळीतल्या अनेक कामांमध्ये सावित्रीबाईंचा व इतरांचा पुढाकार असल्याचे आता नव्या प्रकाशात स्पष्ट होऊ लागले आहे. हे हरी नरके यांचे म्हणणे रास्त आहे. या अनुषंगाने विचार होणे गरजेचे आहे. ज्योतिरावांच्या कार्याचे कार्यस्थळ खऱ्या अर्थाने पुणे, मुंबई आणि जुन्नरसह ओतूर आणि ओतूर परिसर राहिले. हा परिसर सत्यशोधकी चळवळीचे केंद्रबिंदू राहिले. भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिपरिश्रमाने येथेही मानवमुक्तीची चळवळ रुजवली. ज्योतिरावांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम ओतूर येथेच 15 नोव्हेंबर 1891 रोजी पार पडला. या पुण्यतिथीला सावित्रीबाई उपस्थित होत्या. या प्रसंगी ज्योतिरावांचे एक सहकारी, समाजाचे खंदे पुरस्कर्ते, निष्ठावान प्रचारक श्री क्षत्रिय मराठे शास्त्री नारो बाबाजी महागट पाटील यांचे ज्योतिरावांच्या जीवन कार्याचा परिचय देणारे अमर जीवन हे पुस्तक प्रकाशित झाले. या प्रसंगी सावित्रीबाईंच्या कार्याची थोरवी वर्णन करताना ते म्हणतात की आज महात्मा ज्योतिबा फुले आपल्यात नाहीत, तरी त्यांच्या सर्व कार्याची धुरा ते जिवंत असतानाच सावित्रीबाई आपल्या खांद्यावर घेऊन पुढे रेटीत असत. आज तर सत्यशोधक समाजाची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावर घेतली आहे. त्याकरिता सर्व सत्यशोधकांनी त्यांना मदत केली पाहिजे. महात्मा ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य नेटाने पुढे चालावे व देवीला निदान जेवणा खाण्याची अडचण येऊ नये या हेतूने बडोद्याचे महाराज शमशेर बहादूर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी साध्वी सावित्रीबाईंना दरमहा 50 रुपये मदत गेल्या एप्रिल महिन्यापासून चालू केली आहे. याबद्दल महाराज अभिनंदास पात्र असून या सभेच्या वतीने आम्ही महाराजांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो. या वक्तव्यावरून सावित्रीबाई महात्मा फुल्यांचे कार्य नेटाने पुढे नेत असल्याचे चटकन लक्षात येते. येथे त्यांच्यावर आरोपित केलेली शालीन गृहिणीची प्रतिमा एकदम पुसट होत जाते. याही पुढे जाऊन शास्त्री महागट यांनी अमर जीवन ही पुस्तिकाच सावित्रीबाईंना अर्पण केली आहे. ही अर्पण पत्रिका पुढील प्रमाणे: पूजनीय सत्यस्वरूप स्वाध्वी सावित्री देवी ज्योतिबा फुले, त्यांची पतीवरील प्रीती, भक्ती आणि निष्ठा, त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी असलेले सहनशीलता, सत्यपरायणता आणि सत्यशोधक समाजाप्रियता वगैरे सद्गुणांच्या गौरवार्थ हे पुस्तक ग्रंथकर्त्याने आदरभावाने व भक्तिपूर्वक नजर केले असे. तारीख 15 नोव्हेंबर 1891. ग्रंथकर्ता. ही अर्पण पत्रिका म्हणजे सावित्रीबाईंच्या बहुमोल कार्याची अनमोल पावतीच आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे समाजाची 1893 साली 20वी परिषद संपन्न झाली. या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनीच भूषविले. या अध्यक्षीय भाषणात त्यांनी धार्मिक गुलामगिरीचा वेढा अधिक आवळू पाहणाऱ्यांना चांगलेच खडसावले. या गुलामगिरीच्या संदर्भात त्या म्हणतात की अरे, तुम्ही पळीपंच पात्राच्या आवाजात पंचांग का गाता? महार मांगांना अस्पृश्य का समजता? शूद्राद्री अतिशूद्रांना अडाणी का ठेवता? तुमच्या या मूर्ख वागण्याने तुमचे जातभाई ब्राह्मण ख्रिस्ती होत आहेत. मूर्खांनो, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, अस्पृश्य हिंदू असताना त्यांना हीन लेखून दूर का ठेवता? गोरे लोक हिंदू नसताना त्यांच्या शेजारी बसून पावरोटी मटामट खाण्यात भूषण मानतात
आणि महारमांगांची सावली पडली तर विटाळ झाला असे तुम्ही मानता? हे खऱ्या धर्माचे ज्ञान आहे असे म्हणता येत नाही. यासाठी ब्राह्मणाने खऱ्या धर्माचे ज्ञान घ्यावे. ते ज्ञान तुम्हास ज्योतिबा पटवून देईल. हे परखड विचार समजून घेत असताना असे वाटते की येथे महात्मा फुलेच त्यांच्या मुखातून बोलत असल्याचे भासते. महात्मा फुल्यांचा वैचारिक वारसा त्यांनी न डगमगता पुढे चालविला. ही परिषद यशस्वी व्हावी म्हणून भाऊ कोंडाजी पाटील, मारुतीराव नवले, धर्माजी डुंबरे, रावजी बोरावके, गोधूजी बोरावके, बहिरजी बोरावके, पांढरे आदींनी या परिषदे अगोदर या परिसरातील गावांना भेटी देऊन सत्यशोधक परिषदेची पार्श्वभूमी तयार केली असेल. या कार्यकर्त्यांनी ही परिषद यशस्वी होण्यासाठी हर प्रकारे मदत केली असेल. या परिषदेमुळे कष्टकऱ्यांमध्ये समाजाच्या विचाराच्या संदर्भात आस्था निर्माण झाली असेल. 1896 सालच्या दुष्काळातही त्या दुष्काळग्रस्त जनतेसाठी कार्यरत राहिल्या. समाजाच्या वतीने शिष्टमंडळाचे नेतृत्व करून सरकारला दुष्काळग्रस्तांसाठीचे काम काढण्याची सूचना केली. यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी अनेक कामे सुरू केली. या दुष्काळाची भयावहता ही 77च्या दुष्काळ एवढी नसली तरीही या दुष्काळाला दुष्काळाची काळी किनार होती. बाई या दुष्काळात भरडल्या गेलेल्यांसाठी खूप खूप राबल्या. पुण्यात 1897 सालच्या आरंभाला प्लेगच्या साथीने चांगला जोर धरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात नुसता हाहाकार उडला. अशा वेळी समाजाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सकळ मानवजातीवर आलेल्या या आसमानी संकटाला तोंड देण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांनी ससाण्यांच्या माळरानावर यशवंतरावांना दवाखाना उघडायला लावला. यशवंतराव त्यावेळेस नगरला होते. ते मुद्दाम रजा काढून पुण्याला आले. प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करीत असताना सावित्रीबाई इहलोक सोडून गेल्या. समाजाचा आधारस्तंभच कोसळला. असे असले तरीही समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजाचे कार्य मोठ्या जिद्दीने पुढे नेले. महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या मूळ शाखेचे कार्य सुरूच राहिले. फुले दाम्पत्याने बहुजनात निर्माण केलेला आत्मविश्वास आता दृढ होऊ लागला. सावित्रीबाईंसमवेत शाळेतून येताना जाताना एक पट्टेवाला आणि सोबत कोल्हे नावाचे गृहस्थ असत. हेच बळवंत सखाराम कोल्हे 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात फुल्यांनी स्थापन केलेल्या मूळ शाखेचे पुढे अध्यक्ष झाले, तर सावित्रीबाई रोडे या चिटणीस राहिल्या. समाज कार्यरत राहण्याची प्रेरणा महात्मा फुल्यांनंतर सावित्रीबाईंनी प्रेरित केली. पुढे हीच मशाल ओतूरच्या पाटलांनी अहोरात्र परिश्रम घेऊन महाराष्ट्रभर फिरवली. शास्त्री महागट पाटलांनी तर आपल्या शेष जीवनाचे ध्येय समाजाचे कार्य करणे हेच ठरविले. यानंतर केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, केशवराव विचारे, वायाळ, सणस, झेंडे, मानूरकर, भास्करराव जाधव, राजश्री शाहू महाराज आदींनी ही मशाल तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे पुढे समाजाच्या समतेच्या विचारांचा कणा वाकला जाऊन ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद घुसडला गेल्याने सामाजिक समतेच्या या चळवळीला खीळ बसली. आज आपण 21व्या शतकाची वाटचाल करीत आहोत. ही वाटचाल करीत असताना किती जणांना, प्रामुख्याने किती महिलांना सावित्रीबाईंनी समाजासाठी केलेल्या कार्याची तोंड ओळख आहे? या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर पदरी प्रचंड निराशाच पडेल. बहुसंख्य महिलांना आता त्यांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय होत आहे. याही कार्याचा परिचय करून घेण्यासाठी आमच्या भगिनींची धडपड आता दिसते आहे. ही धडपड स्तुत्य आहे, परंतु अशा आमच्या भगिनी फारच अत्यल्प आहेत. हे सत्य नाकारून कसे चालेल? सत्यशोधक समाजाची विचारसरणी म्हणजे मानव मुक्तीची पहाट आहे. पहाटेकडे जाणारी ही पाऊलवाट सत्यवानाच्या सावित्रीच्या वाटेने न जाता ज्योतिरावांच्या, सावित्रीबाईंच्या विचारांच्या वाटेने जाते. प्रामुख्याने वट सावित्री पौर्णिमेला वडाला पूजण्याऐवजी आता आमच्या भगिनींनी फुल्यांच्या, सावित्रीबाईंच्या विचारांची ओळख करून घ्यावी. कालबाह्य परंपरा, धार्मिक गुलामगिरी, अंधश्रद्धा आदींच्या संदर्भातील त्यांची वैचारिक भूमिका समजून घ्यावी. या विचारांच्या ओळखीने मानवता केंद्र गाठण्यास फार मोठी मदत होईल. कधी नव्हे एवढी या विचारांची आज गरज भासत आहे, एवढेच.